जे विद्यार्थी आता पेपरसाठी जे पात्र झालेले आहे म्हणजे पुढच्या लेखी परीक्षेसाठी, त्यावरून एक लक्षात घ्यायचं की आपल्याला आता मागील परीक्षेचा किंवा मागील जे परीक्षेला पेपर झालेले आहेत त्या पेपरचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण या दिवसामध्ये आता इथून पुढे कुठल्या दिवशी पेपर होणार हे अजून तारीख जाहीर झालेली नसतात. म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकरात लवकर आपल्याला मागे फक्त आता या दिवसामध्ये एकच काम करायचं की तुम्ही जे मागील प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत पूर्ण जिल्ह्याचे पेपर म्हणजे मग ते SRPF असू द्या, चालक असू द्या, त्यानंतर तुम्हाला सिटी पोलीस आहे, ग्रामीण पोलीस आहे, लोहमार्ग, या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक विचार करा. कारण यामध्ये जर विचार केला तर सर्व पेपर सारखे, यामध्ये काही बदल नसतात. आले? कारण महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गतच हे भरती घेतल्या जाते, त्यामुळे पेपरची पातळी हे तुमच्या लक्षात येत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी समजा चालकचा सुद्धा फॉर्म भरलेला असेल, SRPFचा किंवा लोहमार्गाचा किंवा सिटी ग्रामीण, प्रत्येक विद्यार्थ्यांनी शक्यतो 2-3 फॉर्म भरलेले असतात. तो जिथे जिथे पात्र असेल तिथे. मग त्यानुसार तुम्ही काय करायचं, आता आपण ही जी सिरीज सुरू करतोय त्यातला हा पहिला पेपर आहे की जो वर्धा जिल्ह्याचा आपण घेतोय. आणि वर्धा जिल्ह्यानंतर मग जे एक एक जिल्हा घेऊन आपण एक एक पेपर आपण विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यामध्ये मी शक्यतो GS घेणार आहे तुमची. तर GSचं कारण बघा काय असतं ना, गणित रिझनिंग म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे दोन्ही विषय जर म्हणाल तर एका चौकटीमध्ये बसलेले आहे. तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. पण अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ असतो की GS ला काय वाचायचं, काय नाही वाचायचं आणि कुठपर्यंत वाचायचं हे नेहमी त्यांनी ठरलेलं असतं. मग अशा वेळेस तुम्ही काय वाचायला पाहिजे, काय नाही, तर आपण वेगळं काही मी सांगणार नाहीये. फक्त प्रत्येक जे प्रश्न येऊन गेलेले आहे आता 2024चा पेपर आहे तुमच्या डोळ्यासमोर, ठीक आहे, जे 2024ला झाले त्यापैकी हा वर्धा जिल्ह्याचा जो पेपर झालेला होता तर हा इथून सुरुवात करू आपण. म्हणजेच मागील 2024ला जेवढे पेपर झालेले आहे मी तेवढं घेण्याचा प्रयत्न तर 100% करणार आहे. आले? आता बघू पुढे कशा पद्धतीने करता येईल ते एक एक करून. ठीक आहे, चला आपण मी सुरुवात करतोय. तर म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना मी सुरुवातीला सांगतो की हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा. कारण परीक्षेच्या दिवसामध्ये आज जसं आपण म्हणतो की आपण स्वतःचं भलं झालं पाहिजे, मला यश मिळालं पाहिजे, तसंच इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि इतरांचं पण भलं करा. ते सुद्धा लाईक सुद्धा करा, शेअर सुद्धा करा. आणि तुम्हाला खरंच कसं वाटलेला आहे हा व्हिडिओ नक्की खाली कमेंट्सद्वारे कळवा. कारण तुम्हाला त्यामध्ये काय हवं असते, कशा पद्धतीने पाहिजे, आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करू. ओके, चला सुरुवात करू आपण. ठीक. आता त्यामध्ये एक लक्षात घ्यायचं तुम्ही की हा जो पेपर आहे यामध्ये आपण 42वा प्रश्न जो आहे म्हणजे हा प्रश्न, ठीक आहे. आता ह्या प्रश्नाचं मी फक्त GSचे, आता तुम्ही काय करायचं, आता तुमच्याकडे हा पेपर नसेल किंवा काही विद्यार्थ्यांकडे असेल सुद्धा तर त्यांनी काय करायचं, हा पेपरची प्रिंट काढून घ्यायची. मी अप्लिकेशन जी ऍप आहे आपली अकॅडमीची ज्ञानमय एज्युकेशन नागपूर म्हणून प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला ऍप दिसेल, तर ती ऍप इन्स्टॉल करायची. आणि ते ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही म्हणजे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला फ्री मटेरियल मध्ये जायचं आणि तिथे तुम्हाला हा पेपर उपलब्ध असणार आहे. या पेपरची तुम्ही प्रिंट काढायची आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघता तर त्याच वेळेस लक्षात घ्यायचं की हा व्हिडिओ तेव्हा बघा आणि हा प्रत्येक प्रश्न हा डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्याचं अगदी सखोलपणे व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट लिहत जायचे. म्हणजे तुम्हाला जेव्हा तो पेपर राहील तेव्हा एक एक त्यावेळी तुम्हाला अभ्यास करायला सुरुवात होईल. आले लक्षात? त्यामुळे हा पेपर सुद्धा मी उपलब्ध करून देतोय. काळजी करू नका, हे तुमच्यासाठी आहे. आणि जर एखाद्या विद्यार्थ्यांना जर पूर्ण पेपरचा एक सेट पाहिजे असल्यास जो तुम्हाला खाली स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्या नंबरवरती नक्की फोन करा. तुम्हाला आपण 2 स्पायरल तयार होणार आहे कारण जवळपास 80+ पेपर आहे. त्यामध्ये सर्वच आहे, SRPF पण आहे, लोहमार्ग, त्यानंतर सिटी पोलीस, ग्रामीण पोलीस आणि त्यामध्ये परत चालकांचे सुद्धा जेवढे काही पेपर झालेले तेवढा आपण एक सेट तयार केलेला आहे. हवं असल्यास नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. त्याचे किती चार्जेस होतात, काय होतात हे तुम्हाला कळवण्यात येईल. ओके, चला सुरुवात करू. त्यामधला आता पहिला प्रश्न बघा की तुमच्या लक्षात येईल. त्यांनी काय म्हटलेलं आहे की बघा, नाथ हा माझा, त्यांनी काय म्हटलं, आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर त्याच्या पत्नीने लिहिलेले आहे. आले लक्षात? आयुष्य त्याच्या पत्नीने लिहिलेलं असं म्हटलेलं आहे. मग त्यावरून एक लक्षात ठेवा, आता इथे जर म्हटलं आपण प्रत्येकाने जर विचार केला तर हे पुस्तक जे आहे नाथ हा माझा, आलं लक्षात? तर त्यावरून एक लक्षात येते की त्याचं उत्तर जरी बघायला गेलं आपण तर बघा, आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तरच हेच मिळेल किंवा हेच असेल याचा आग्रह धरू नका.
फक्त मला म्हणायचं काय, हा प्रश्नाच्या विश्लेषणावरून आज लक्षात घ्यायची, लक्ष्मीकांत बेर्डे यांचं काही आत्मचरित्र आहे का, रवींद्र महाजनी यांचं आत्मचरित्र आहे का, तर सचिन पिळगावकर किंवा काशीनाथ घाणेकर. बरोबर, हे त्यामध्ये लक्षात ठेवा. म्हणजेच काय, तुम्हाला लक्षात येईल की नाही, एखादी प्रश्न जर हा येऊन गेलेला आहे की यांनी लिहिलेलं, जसं तसं विचारेल का, नाही. मग होऊ शकेल ह्या चार पैकी जर एखादी जर तुम्हाला विचारलं तर हाही एक प्रश्न राहतो. कधी जोड्या लावा विचारू शकतात की हा प्रश्न विचारेल याचं नाव आणि त्याच्या समोर त्यांचं आलेलं आत्मचरित्र. आलंय लक्षात. मग या अनुषंगाने लक्षात ठेवा की तुम्हाला त्या दृष्टीने समजायला सोपं जाणार आणि या प्रश्नाचं उत्तर किंवा याच्या व्यतिरिक्त जे काही इतरही समजा कोणाचे आत्मचरित्र असेल किंवा ज्यांचं कोणाचं आत्मचरित्र, मग एखादी लेखक असू दो किंवा एखादी जो एक समाजामध्ये खूप मोठा प्रख्यात व्यक्ती की जर एखाद्याचं निधन झालेलं असेल, मग अशा वेळेस त्या व्यक्तीविषयी जर समजा कुठे लिहिलेलं असेल तर तुम्हाला नक्कीच विचारलं जात आहे ना. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या की त्याचा अभ्यास कसा करायचा. आपण हे का बरं घेतोय, जसं तसं विचारेल मी अशी म्हणत नाही, पण याच्या आधारे तुमचा येणारा जो प्रत्येक जिल्ह्याचा पेपर आहे त्याचा तुम्हाला बेस मिळेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त करायची गरज पडणार नाही, कारण याच्या अनुषंगाने आपण थोडं जास्त घेतोय मी तुम्ही. आले लक्षात. म्हणजेच ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता कसं करायचं बघा. आता 42वा प्रश्न, म्हणजेच काय, याच्या पत्नीने लिहिलेलं आहे. आता पुढे बघू, हे नाथ हा माझा हे कोणी लिहिलं त्यानुसार. पुढे बघा, आता मी एक एक विश्लेषण करून देतोय तुम्हाला. ठीक आहे, अगदी सखोलपणे सावकाशपणे जाऊ, काही कळत नाहीये. ठीक आहे, आता नाथ हा माझा त्यांनी काय म्हटलेलं आहे, नाथ हा माझा. आता हे जे आत्मचरित्र आहे हे कोणत्या वर्षी लिहिलं गेलेलं आहे, तर ते लक्षात ठेवा 1989 ला लिहिलं गेलेलं आहे. आले 1989 ला. मग कुणी असेल, काशीनाथ घाणेकर. बघा, काशीनाथ घाणेकर यांनी लिहिलेलं आहे. हे आत्मचरित्र काशीनाथ घाणेकर यांनी लिहिलेलं आहे. हा एक. त्यानंतर सोबत की कुणाचं आहे, म्हणजे काशीनाथ घाणेकर यांचं. दुसरा येतो प्रश्न की रवींद्र महाजनी, तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसत होते रवींद्र महाजनी. रवींद्र महाजनी, ठीक आहे, यांच्या पत्नी रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी. बघा, यांच्या पत्नी येतात ते माधवी महाजनी. यांच्या पत्नीचं नाव आहे माधवी महाजनी. मग यांनी आत्मचरित्र काय नावाने लिहिलं, चौथा अंक नावाने. बरोबर आहे, यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे चौथा अंक. आलं लक्षात. म्हणजे आपण ऑप्शन सुद्धा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. मग नंतर सचिन पिळगावकर आहे, म्हणजे दुसरा ऑप्शन आहे, यांचं सुद्धा आत्मचरित्र आहे. ठीक आहे, सचिन पिळगावकर, नवरा माझा नवसाचा, हे त्यांचं मूवी पण आहे. ठीक आहे, सचिन पिळगावकर यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव येतंय तुम्हाला हाच माझा मार्ग. हाच माझा मार्ग. आलं. म्हणजे हे लक्षात घ्या, तिघांचं येतं त्यावरती. लक्ष्मीकांत बेर्डेचं नाहीये, कारण त्यांचं निधन झालेलं होतं, ते नाहीये. बघा, नाथ हा माझा 1989 ला लिहिलं काशीनाथ घाणेकरांनी. त्यासोबत रवींद्र महाजनी यांची जी पत्नी आहे माधवी महाजनी, आले, तर यांचं यांनी जे लिहिलेलं आहे आत्मचरित्र, तर ते चौथा अंक म्हणून, आणि सचिन पिळगावकर यांचा जो हाच माझा मार्ग हा येतो. म्हणजे पहिला प्रश्न संपला आपला. आले लक्षात. म्हणजे इतरांचं तुम्हाला हे लक्षात येते की इतरांचं सुद्धा आत्मचरित्र, कोणाची बायोग्राफी असेल, आत्मवृत्त, आत्मचरित्र हे जे असेल ना, हे नक्की करून ठेवा, तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्याचं कुठे ना कुठेतरी विचारलेलं जातं. त्यानंतर लक्षात घ्या, आपला दुसरा प्रश्न काय सांगतो. दुसरा प्रश्न आहे 46 क्रमांकाचा. आले. आता एक लक्षात घ्या, यांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला इथे की 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता. आणि त्यानंतर या कायद्याची पुढीलपैकी कोणत्या कायद्याने जागा घेतली किंवा कोणत्या कायद्याने जागा घेतली. आलं लक्षात. आता इथे बघा, भारतीय न्याय संहिता आहे, भारतीय साक्ष अधिनियम, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, म्हणजे याचं उत्तर नक्कीच वरीलपैकी सर्व असणार आहे. आता एक लक्षात घ्या, हा जो कायदा आलेला आहे ना, हा कायदा एका दिवसाला आलेला नाहीये. याची पार्श्वभूमी फार मोठी आहे. म्हणजेच आता थोडे इतिहासामध्ये जाऊ, आपल्या लक्षात येईल जेव्हा आपण इतिहासात जातो ना. तर हे कायदे कशा निर्मितीने आलेले, कशा पद्धतीने आलेले ते थोडं समजून याच्या बायोग्राफी, थोडं याच्या पार्श्वभूमीवरती जाऊ आपण. ठीक, हे कायदे कशा पद्धतीने केलेत, मग आता पार्श्वभूमी यांची कशी होती ह्या कायद्यांची.
तुम्हाला आठवतंय आता इथून पुढे थोडं ज्या विद्यार्थ्यांचा इतिहासाचा अभ्यास झालेला असेल, ज्यांनी इतिहास वाचलेला असेल, तर थोडं तुम्ही त्याला आठवण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये लक्षात घ्या, आता लॉर्ड मेकॉले हा एक कायदा मंत्री होता. ठीक आहे, पण त्याचे अधिक विल्यम बेंटिंग यांच्या काळात होता. विल्यम बेंटिंग हा एक गव्हर्नर जनरल, याच्या काळामध्ये कोण होता? लॉर्ड मेकॉले. मग यांनी काय केलेलं होतं की लॉर्ड मेकॉलेला एक कायदा मंत्री म्हणजे त्याच्यासोबत एक विधी कमिशन, त्याला आपण लॉ कमिशन म्हणतो, याची सुद्धा एक स्थापना करण्यात आली. ठीक आहे, मग याच्या सोबत बघ आता कोणी कोणी काय काय करत आहे, थोडं इतिहासामध्ये जाऊ, प्रत्येकाने लक्षात ठेवा. आधी बघू लॉर्ड बेंटिंगनी काय काय केलं. लॉर्ड बेंटिंगनी सती प्रथा सुद्धा लागू केली, ती 1829 ला. आले लक्षात? एक म्हणजे हे झालं. आणि हे 1829 ला कोणत्या भागामध्ये, तर लक्षात घ्या, हा बंगाल प्रांतामध्ये लागू केली यांनी. आले बंगाल. मग यांना मदत कोणी केली असेल, तर राजा राममोहन रॉय. हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. पूर्ण समजून घ्या म्हणजे येणारे प्रश्न आणि आलेले प्रश्न हे तुमचे पूर्ण कव्हर होणार. ठीक आहे, सती प्रथा ही लागू केली 1829 ला बंगाल प्रांतामध्ये राजा राममोहन रॉय यांनी. 1830 भागामध्ये या वर्षी त्यांनी लागू केलाय, तोच म्हणजे मुंबई प्रांतामध्ये. किंवा त्यावेळेस आपण बॉम्बे प्रांत म्हणायचे, तर 1830 ला बॉम्बे प्रांतामध्ये लागू केली. हा एक मुद्दा लक्षात आला. म्हणजे त्यासोबत मग यांनी काय केलं, लॉर्ड मेकॉले यांनी परत, आता पुढचं, आता लॉर्ड मेकॉले वरती येऊ आपण. ह्या व्यक्तीने इथेच तुम्हाला झिरपता सिद्धांत सुद्धा लागू केलेला होता. आता झिरपता सिद्धांत काय होता, जसं आपण झाडाच्या मुळाशी पाणी टाकतो, म्हणजेच खाली ते जमिनीपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत जाऊन मुरतंय, म्हणजे मुरत मुरत पाणी झिरपत असं खाली जात आहे. आलं लक्षात? म्हणजेच काय, जर समजा एखादी झिरपता सिद्धांत, आता त्यांनी काय केलेला असेल, म्हणजे याला काय म्हणतात, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत होता. आलं शिक्षणाविषयी. मग यांचा उद्देश काय होता, विल्यम बेंटिंग यांचा, की यांना नेमले गेलेले लॉर्ड मेकॉले आणि तो झिरपता सिद्धांत लागू केला. म्हणजेच काय, शिक्षणाकरिता जर आपण एखाद्या ए व्यक्तीला जर शिकवलं, तो घरी जाऊन 2 व्यक्तीला शिकवेल. मग हे समजा बी आणि सी असेल, तर हे व्यक्ती परत 2 व्यक्तीला जाऊन शिकवेल. म्हणजेच परत अशी डायग्राम तयार होत जाणार, एक 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 एक. आले लक्षात? म्हणजे एक ट्री डायग्राम सारखं, फ्लो चार्ट. म्हणजे एकाला शिकवलं तो दोघांना शिकवेल, दोघांना शिकवलं तो 4 लोकांना, 4, 8 अशा संख्येने तो शिकवत जाणार. म्हणजेच बघा, जे आपलं शिक्षण आहे हे तळागाळापर्यंत जाईल, हा उद्देश होता. परंतु लक्षात ठेवा, हा रद्द कोणी केला, तर लॉर्ड डलहौसीने केलेला आहे. याला रद्द करण्यासाठी हा लॉर्ड डलहौसी होता इथे. आले लक्षात? म्हणजेच तुम्हाला जर कधी विचारलं असेल कुठल्या पेपरला किंवा काही, झिरपता सिद्धांत कोणाच्या काळात सुरू झाला, गव्हर्नर जनरल तर विल्यम बेंटिंग, कोणाच्या काळात रद्द झाला तर लॉर्ड डलहौसी, आणि कोणी सुरू केला तर लॉर्ड मेकॉले. आले लक्षात? हा 2 मुद्दा येऊन थांबतोय. त्याचसोबत आता लॉर्ड मेकॉले वरती बघू आता आपण पुढे काय काय केलं. आता इथे लॉर्ड मेकॉले असणार. आता लॉर्ड मेकॉलेनी काय केलं ते बघा. तर लॉर्ड मेकॉले हा जर विचार केला तर पहिला कायदा आयोगाचा अध्यक्ष होता हा. पहिल्या कायदा आयोगाचा अध्यक्ष. कायदा आयोगाचा अध्यक्ष. मग लक्षात ठेवा, जेव्हा कायदा आयोगाचा अध्यक्ष बनवले त्याच वेळेस त्यांनी पुढे असे 2 कायदे आणले, एक सीआरपीसी आणि एक आयपीसी. बरोबर, असे 2 कायदे आणले. बरोबर, एक सीआरपीसी आणि एक आयपीसी. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, फौजदारी दंड संहिता. बरोबर आहे, हे नाव कुठे आलेलं असेल, किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता. बरोबर, दंड संहिता तिकडे आलेल्या, फौजदारी प्रक्रिया संहिता असं म्हटलं गेलेलं आहे. आले, फौजदारी प्रक्रिया संहिता. तर यांनाच इंडियन पिनल कोड. आलं लक्षात? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड संहिता. भारतीय दंड संहिता हे म्हटलं गेलेलं आहे. मग आता विचार करा कोणत्या वर्षी लागू केले, तर याच ठिकाणी वर्ष येतं 1860 आणि 1861. इथे येतं 1860 आणि इथे येतं ते 1861. आले लक्षात? म्हणजेच बघा तुम्हाला 1860 1861 आलाय भाग 2. म्हणजेच त्यामुळे लक्षात, आता हे कायदे 18व्या शतकात लागू झालेले होते, 1860 1861, आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास 150 वर्ष होऊन गेलेले आहे. बरोबर आहे.
म्हणजेच विचार करा, जर 1860 1861 ला हे कायदे लागू झाले तेव्हापासूनच आजपर्यंत आपल्याला शिक्षा याचनुसार दिल्या जात होतं. मग आज जर पोलीस कारवाई जर करायची असेल, पोलीस कस्टडी किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडून जेव्हा आपल्यावरती कारवाई होतात त्यावेळेस आपल्याला ह्या कायद्या अंतर्गत आधी आपल्याला पकडलं जायचं आणि त्यानंतर जर जेव्हा न्यायालय आपल्याला शिक्षा द्यायचं त्यावेळेस आयपीसी नुसार शिक्षा द्यायचं, भारतीय दंड संहितेनुसार. आला तर लक्षात. मग आता जे 2023 साली जर म्हटलं आपण तर भारत सरकारने काय केलं, हे सर्व दोनही कायदे आणि परत इतर म्हणजे पुरावा कायदा, साक्ष कायदा यांना सर्व एकत्र करून एकच कायदा लागू केलेला आहे आणि त्यानुसार मग पुढे एक एक कायद्यानुसार मग त्यांनी पुढे काय केलं की खूप वेगवेगळे कायदे राहण्यापेक्षा त्यांना एकत्र कायदे करायचा आणि त्यानुसार मग पुढे घेऊन जायचं आपल्याला. बरोबर. मग यामध्ये लक्षात घ्या आता कोणते 3 कायदे एकत्र झालेले आहेत, मग ते ठीक लक्षात घ्या. आलं, ही तुमची पार्श्वभूमी. आता पुढे जायचं की यानुसार जर म्हटलं तर किती कायदे एकत्र आले, म्हणजेच काय, जर एकत्रीकरण करतो म्हटलं यांनी, ठीक आहे, कायद्याचं, तर त्यातला पहिला कायदा, दुसरा आणि येतो तिसरा कायदा. म्हणजे पहिला कायदा काय सांगतो आपल्याला, भारतीय न्याय संहिता. आलं लक्षात, भारतीय न्याय संहिता 2023. आलं. त्यानंतर येतोय भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता. आले लक्षात, हा सुद्धा 2023 चा. त्यानंतर येतो तिसरा कायदा. तिसरा मग काय सांगतो आपल्याला, भारतीय साक्ष संहिता. आलंय, हा सुद्धा 2023 चा. म्हणजे हे तीनही कायदे त्यांनी काय केलं, अपडेट केलं त्यामध्ये आणि लागू कधी केले असेल तर 1 जुलै 2023 रोजी. हे तीनही कायद्यांनी यामध्ये बऱ्याच पद्धतीने त्यांनी दुरुस्ती केलेली आहे आणि दुरुस्ती करून मग लागू करण्यात आलं ते 1 जुलै 2024 रोजी. आलं लक्षात. मग यावरून एक लक्षात घ्यायचं की आपला प्रश्न बघा आता पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे की या कायद्याची जागा कोणी घेतलेली. मग आपण याच्यामध्ये काय म्हणू शकतो, नागरी सुरक्षा पण आलेला आहे, साक्ष अधिनियम पण आलेला आहे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो ना, पुरावा. आलं लक्षात. आणि त्यानंतर न्यायसंहिता, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, वरीलपैकी सर्व. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने अभ्यास कराल तर कधीच आयुष्यातला कुठलाच पेपर तुम्ही फेल नाही होऊ शकणार. पण कधी पण मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, फक्त असं भरती करून होणार नाही. कारण पोलीस भरतीचा जो पॅटर्न जो मला तो थोडा बदललेला आहे. कारण जेव्हा मागील पोलीस भरती झाली आहेत ना, त्यावरचा पेपरचा पॅटर्न बघा, ट्रेंड बघा, तुम्हाला बरेच बदललेला दिसतोय. आलं. म्हणजे जो आज खोलवर पर्यंत जाणार अभ्यासाला मुळापर्यंत, त्याचाच कुठेतरी पेपर निघण्याची शक्यता असते. जो भरती करतो ते नाहीये होणार. आलं. प्रत्येक मुळाशी जाण्याचा प्रयत्न करायचा. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न येतोय आपल्याला 47. ठीक आहे, हा 47 क्रमांकाचा प्रश्न आहे. ठीक आहे, 47 क्रमांकाचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही जी संस्था आहे, बरोबर, तर महाराष्ट्र राज्यात कुठे आहे हे म्हटलेलं आहे. आज जर बघायला गेलं तर ही दापोडी पुणे या भागात येते. ठीक आहे, ही संस्था, पण या संस्थेचा विचार करा, जर ठिकाण म्हटलं तर पुणे, तर स्थापन कधी झाली असेल तर तिची स्थापना येतं 1943 ला. ही स्थापना 1943 ला झालेली आहे. फक्त इतकं लिहून घ्यायचं, याच्याविषयी काही फार नाहीये. ठीक आहे. आता कॉलेज मिलिटरी एज्युकेशन हे ब्रिटिश काळापासून आलेली आहे आणि त्यानुसार ते आपल्याला शिक्षण दिलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, जो 48 क्रमांकाचा प्रश्न आहे, तो काय सांगतो आपल्याला बघा. महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जर तुम्ही मुंबई वगैरे पेपर बघितला ना मित्रांनो मागे, तर हा येऊन गेलेला आहे, म्हणजे ह्याच पद्धतीचा पेपर हाच आहे तो. 48 क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा, भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सेतू नाव देण्यात आलेलं आहे त्याला, त्यापैकी कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो हे म्हटलेलं आहे त्यांनी. आता बघा, अटल बिहारी वाजपेयी सेतू कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो हेच आहे. त्याचं उत्तर जर बघायला गेलं, शिवडी नावासेवा आलेलं आहे. ठीक आहे, शिवडी नावासेवा हे उत्तर आहे. पण आता फक्त तेवढं उत्तर बघून जमणार नाही, तर याच्या पुढे पण याची किती लांबी आहे, काय आहे, कशा पद्धतीने आहे बघू आपण. ठीक आहे, आता लक्षात घ्या,
याला शिवडी नावाशिवा अटल सेतू सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. पुढे बघू. आता बघायला शिवडी नावासेवा, ठीक आहे, यांना म्हटलेलं आहे शिवडी नावासेवा अटल सेतू असं म्हटलेलं आहे. हा एक. त्यासोबतच म्हटलं मग कुठल्या दोन भागांना जोडतो, तर लक्षात घ्या मुंबई आणि नवी मुंबई ह्या दोन जिल्ह्यांना जोडतो. हा लक्षात, मुंबई आणि नवी मुंबई, ठीक आहे, मुंबई आणि नवी मुंबई, ठीक आहे, हा दोन्ही जिल्ह्यांना जोडतो. हा लक्षात, दोन्ही जिल्ह्यांना जोडला जातो. त्यानंतर येतोय की याच्याविषयीचं उद्घाटन कधी झालं असेल, तर उद्घाटन 12 जानेवारी 2024. उद्घाटन येत आहे 12 जानेवारी 2024 रोजी. आले. त्यानंतर येतो घ्या दुसरा मुद्दा येतो की यांचं देशातील जर समुद्रावरती जर बांधलेला जर म्हणा तर देशातील सर्वात लांब पूल म्हटला जातो याला. आले लक्षात, म्हणून लिहा तिथे बघा समुद्रावर बांधलेल्या म्हणजे समुद्रावरील जर म्हटलं आपण तर सर्वाधिक लांब, देशातील सर्वात लांब पूल बांधलेल्या, देशातील सर्वात लांब पूल, सर्वात लांब पूल येतो आणि त्याच्यासोबतच त्याची लांबी तर म्हणाल तर 22 किलोमीटर लांब, 22 किलोमीटर लांब, ठीक आहे, 22 किलोमीटर लांब आलेला आहे. पाण्यावरती म्हणजे समुद्रावरती हा किती आलेला असेल तर 16.5 किलोमीटर, ठीक आहे. तर यापैकी समुद्रावर म्हणजे पाण्यावरती आलेला आहे हा 16.5 किलोमीटर. आलं लक्षात, 16.5 किलोमीटर आलेला आहे हा पाण्यावरती. त्यासोबत लक्षात घ्यायचं की हा कोणत्या दोन भागांपर्यंत जातो. आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे, शिवडी ते नावासेवा. आलं लक्षात. मग शिवडी कुठे, मुंबई जिल्ह्यामध्ये, आणि नावासेवा जर म्हटला तर तुम्हाला नवी मुंबईमध्ये येऊन थांबतंय. तर त्यासोबत लक्षात घ्या मग मुंबईमधील शिवडी पासून ते नावासेवा मधील तर कुठला असेल तर शेवटचा पॉइंट येतो चिर्लेपर्यंत, बरोबर. तर इथे हा चिर्लेपर्यंत येऊन थांबतो. इथे पण एक लिहून ठेवून द्यायचं, कधी एखाद्या वेळेस जर काय होऊ शकतं शिवडी ते चिर्ले असे येऊ शकतात पेपरला. तर शिवडी ते चिर्ले म्हणजेच काय, असं नको व्हायला तुम्हाला की अरे चिर्ले तर हा पुढे वाचलाच नाही, पण नाही, शेवटचं टोक येतं म्हणजे चिर्ले. आलंय लक्षात. चला आता पुढे, ठीक आहे. प्रश्न येतो आता हा 49, हा जरा सायन्सचा प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. हा 49 त्यांनी काय म्हटलेलं आहे की यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्ननलिकेचा भाग कोणता. मित्रांनो लक्षात घ्या, सायन्सचे प्रश्न कधी कधी कठीण येतात, कधी सोपे येतात, म्हणून तिथे अडकून बसायचं नाही. आले. मग त्यामध्ये किती येणार, काय येणार, जो भाग जमतो आपल्याला त्याला खूप चांगलं करा, जे जमत नाही त्याला थोडं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर जमत नाही म्हणून तिथेच रडत बसायचं किंवा तिथेच म्हणजे निगेटिव्ह पूर्ण एनर्जी घालवायची त्यामध्ये, असं नका करू. कारण जो भाग जमते, जो विषय चांगला आहे तुमचा, त्यावरती खूप एनर्जी द्या ना तुम्हाला, काय अडचण, तो पाठ भरून निघाला पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. म्हणून सायन्सचे प्रश्न बरोबर येईलच अशी नाही, आणि स्वतःची सुद्धा आग्रह करू नका. हा ना, मी सांगेल नंतर तुम्हाला सायन्सला काय करायचं. चल पुढे बघू. आता यामध्ये त्यांनी काय म्हटलं, पित्ताशयात संग्रहित करणारा अन्न नलिकेचा भाग कोणता. आता आपण काय करायचं, पित्ताशय, ग्रासिका आणि लहान आतडे हे तीनही समजून घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपलं उत्तर कुठे मिळतं ते बघू आपण. चला पुढे बघा. त्यामध्ये लक्षात घ्यायचं आता यकृत जर म्हटलं आपण तर ही सर्वात शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हटलं जातं, ठीक आहे. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. अरे हे तुम्ही पाठ केलेलंच असेल, ठीक आहे. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी मानल्या जातं, ठीक आहे. आता पित्ताशय म्हणजेच काय ते बघू आपण पुढे. आलं लक्षात, पित्ताशय म्हणजेच काय त्यानुसार लक्षात घेणं. लहान आकाराचे अवयव असतं की ज्याच्यामुळे पित्तरस साठवलं जातं, साठवला पण जातो आणि तो पुढे जाऊन तो म्हणजे श्रवण पण केला जातो, म्हणजे त्यामधून तो बाहेर सुद्धा टाकतात आणि साठवल्या जाते सुद्धा. सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. तर लिहा आता पित्ताशय.
पित्ताशय म्हणजेच काय? आलं? पित्ताशयाचा विचार करा, खूप काही अवघड नाहीये. ठीक आहे. जे लहान आकाराचे अवयव आहे, पित्ताशय म्हणजे हे लहान आकाराचे अवयव आपल्या शरीरामधले. ठीक आहे. लहान आकाराचे अवयव हा एक. दुसरा येतो की यामधून पित्त रस, जो पित्त असताना ते साठवला पण जाते आणि श्रवला पण जाते. ठीक आहे. हा एक येतो. पित्त साठवते व सोडल्या पण जाते, असे लिहा. बाहेर सोडतात, सोप्या भाषेतले. ठीक आहे. व बाहेर सोडते, पित्त साठवते व बाहेर सोडते. आलं लक्षात? हा एक भाग. मग याच्यासोबत काय होतंय, तर पित्त काय असतं ना, पित्त म्हणजे जर विचार केला तर यकृताने जे द्रव तुमच्या शरीरामध्ये खाल्लेलं असतं अन्न. आलं लक्षात? जे अन्न खाल्ल्या गेलेलं असतं ना, पित्त म्हणजेच काय, तुमच्या यकृतामध्ये किंवा जे तयार केलेले द्रव असतात. ठीक आहे. तर तुमच्या शरीरामध्ये जे तयार केलेले द्रव असतं, यानुसार लक्षात घ्यायचं इथे. तर त्यासोबतच जे तुम्ही खाल्लेलं अन्न असतं ना, त्याचं रूपांतर म्हणजे चरबीमध्ये हे पचवण्यामध्ये मदत करतात तुम्हाला. चरबी पचवण्यात म्हणजेच काय, आपण चरबीचं पचवण्यामध्ये म्हणजे मांसामध्ये तुम्हाला पचवण्यासाठी तुम्हाला मदत केली, मेद तयार करण्यासाठी मदत केली जाते. म्हणजेच काय, मग यामध्ये काय लिहायचं तुम्हाला बघा, एकदम खूप कठीण नका करू स्वतःला. ठीक आहे. यकृत तयार करणारे द्रव्य म्हणजेच काय, इथे आपण जर विचार केला तर पित्त आलं. हे बघा, पित्त. मग हे पित्त साठवते व बाहेर सोडते म्हणजेच काय करत असेल, तर त्यानुसार लक्षात घ्या, जे यकृत तयार करणारे हे द्रव्य असतात. म्हणजे इथे लिहा की यकृत तयार करणारे द्रव्य. आले सर? यकृत तयार करणारे द्रव्य असतात. हा एक भाग. दुसरा मुद्दा येतो त्यामध्येच की अन्नामधील चरबी पचवण्यास मदत करतात. हे अन्नातील चरबी पचवण्यास मदत करतात. आले? म्हणजे फॅट्स म्हणतो आपण, चरबी ते पचवण्यास मदत केल्या जातं. आणि त्याचसोबतच लक्षात घ्यायचं की याचं कार्य काय असेल, तर पित्तरस साठवणे. खऱ्या अर्थाने पित्ताशयाचे कार्य हे आलेलं आहे, पित्त रस साठवणे. आलं लक्षात? पित्तरस साठवणे हा खऱ्या अर्थाने त्याचं कार्य असेल. आणि त्या सोबत लक्षात घ्यायचं, त्यांनी काय म्हटलंय की प्रामुख्याने यांच्यामध्ये काय असतात, मिश्रण कोलेस्ट्रॉल आणि दुसरं म्हणजे पित्त क्षार यांचं, हे दोन्ही याचं मिश्रण केलं जातं यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये मिश्रण असतात दोन घटकाचं, एक म्हणजे कोलेस्ट्रॉल आलं, आणि ठीक आहे, कोलेस्ट्रॉलचं पण असतो यामध्ये मिश्रण, आणि सोबत पित्ताची क्षार, जे पित्तावर साठवले गेले असेल त्यामधलं क्षाराचं प्रमाण यामध्ये आलं असतं, म्हणजेच पित्त क्षार. एवढं घेण्याचं कारणच काय, तुम्हाला बेसिकरित्या समजलं पाहिजे. बरं, त्याचं काय काम करतं, पित्ताशय हे लहान आकाराचे अवयव, त्यानंतर काय काम असेल त्याचं, म्हणजे काय त्याचं स्वरूप काय असेल, तर पित्त साठवण्याचं काम करतं. एक साठवतं आणि जेव्हा गरज पडत तेव्हा स्त्रवले पण जातं, म्हणजे बाहेर सोडलं जातं. त्यासोबत पित्त म्हणजेच यकृतामध्ये तयार होणारे द्रव आपल्या यकृतामध्ये, आणि त्यासोबतच अन्नातील चरबी ते पचवण्यास मदत करतं. त्यासोबत त्याचं कार्य, त्या प्रमुख कार्य आलेलं आहे की पित्तरस साठवलं जातं. जे यकृतामधून तयार होणारं द्रव असतं ते एकीकडे साठवलं जातं. त्यासोबत मग त्यांचं मिश्रण कसं असतं, तर त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आलं लक्षात, आणि पित्तक्षार ह्या दोघांचं मिश्रण असतं. याला आपण पित्ताशय असं म्हणतो. ठीक आहे. आता पुढचं बघू का, ग्रासिका म्हणजेच काय, दुसऱ्या ऑप्शनवरचं. ठीक आहे. यामध्ये दिलेलं आहे ग्रासिका म्हणजे काय. ठीक आहे. ग्रासिका म्हणजेच काय, त्याचा दुसरा ऑप्शन बघा की हे आता ग्रासिका तुम्हाला तोंड आणि जठर ह्या दोघांनी मधलं ते आंतरद्रव्य आंतर इंद्रिय आलेलं आहे. ठीक आहे. तर लिहा त्यामध्ये तोंड आणि जठर यामध्ये आंतर इंद्रिय. ठीक आहे. तोंड आणि जठर यातील आंतर इंद्रिय. यामधील आंतर इंद्रिय त्यांना म्हटलं जातं. त्यासोबतच तोंडामधील घास जो असतो ना, आपण जो चावतो, तर तो चावल्यानंतर तसेच जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी जी एक नळी असतं, म्हणजे तोंडामध्ये आपण जेव्हा जेवणाचा घास घेतो तो चावतो आणि तो ज्या नळीद्वारे तो जठरापर्यंत पोहोचवला जातो त्याला आपण काय म्हणतो, ग्रास नलिका किंवा ग्रासिका. आले लक्षात? म्हणजे जेव्हा आपण इथे जर तोंडामध्ये घास गेलेला असेल तर ही नळीद्वारे जे पोहोचवलं जातं समजा ह्या पोटामध्ये जठरापर्यंत, तर त्याला ही ग्रास नलिका असं म्हटलं जाते. ग्रास नलिका किंवा ग्रासिका.
आलं लक्षात? तर त्यामुळे लक्षात घ्या, लिहून घ्या इथे व्यवस्थित. इथे लिहा तिथे, तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते. तर तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. जठरापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत. ठीक आहे. आणि जी मदत करते तिला ग्रासिका म्हणतात. आले? ग्रासिका म्हणजे तोंडातील जो घास असतो तो पचवणं, म्हणजे शेवटीपर्यंत आपल्याला घेऊन जातोय. आणि त्याचसोबतच इथं ग्रासनलिका म्हटलं, आपण चावलेले अन्न जे असतं ते पचवण्याचे काम, म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रासनलिकाचं दोनच काम, म्हणजे एकच काम आलेलं असतं. ते म्हणजेच काय, एकतर म्हणतो की आपण तोंडातील आणि जठरातील यांच्यामधील जे एक इंद्रिय आलेलं असतं ते एक इंद्रिय म्हटलं जाते, जे तोंडापासून जठरापर्यंतच्या पूर्ण भागाला, आणि जे आपण खातो किंवा कुठल्याही गोष्ट, पाणी जरी पितो किंवा आपण खातो, ते तोंडापासून जठरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे ग्रासिका करतात. आलंय लक्षात? हा दुसरा मुद्दा. तिसरा असतो की लहान आतडे आपण कशाला म्हणतो, की लहान जरी नाव आहे तर शरीरामधील जर विचार केला, पचन संस्थेमधील आपलं सर्वात लांब आतडा असतो. ठीक आहे, जरी नाव दिले लहान, पण ते लहान नाही, ते लांब आलेलं. बघा आता पुढे, लहान आतडे. लहान आतड्याचं कार्य काय आलेलं असं बघा आता. पचन संस्थेमधील सर्वाधिक लांब भाग म्हणू शकतो आपण. पचन संस्थेतील सर्वात लांब भाग. पचन संस्थेतील सर्वात लांब भाग हा एक भाग हा येतो. दुसरा असतो की पोटापासून मोठ्या आतड्यापर्यंत पसरतो. हा पोटापासून ते मोठ्या आतड्यापर्यंत हा पसरलेला असतो. म्हणजेच पोटापासून सुनतो, म्हणजे पोटापासून ते मोठ्या आतड्यापर्यंत पसरलेला असतो. मोठ्या आतड्यापर्यंत पसरलेला किंवा तो त्या भागामध्ये तो व्यापलेला असतो. आणि त्याचं मुख्य कार्य काय असेल तर अन्नाचे पूर्ण पचन करणे. आले लक्षात? अन्नाचे पूर्ण पचन करणे आणि पोषक तत्वे त्यामधून बाहेर काढणे, त्याचं मुख्य कार्य लहान आतड्यांचं. अन्नाचे पचन करणे, आले लक्षात? अन्नाचे पचन करणे आणि त्यामधून पोषक तत्वे बाहेर काढणे, आणि पोषक तत्वे बाहेर काढणे. आलं? हे लक्षात घ्या. म्हणजे त्यामधून अन्नाचं पचन करणे आणि पोषक तत्वे बाहेर काढणे म्हणजेच काय, जे काही आपण खातो, जे काही आपण पोषक तत्व म्हणजे आपण व्हिटॅमिन सर्व घेतो, ते शरीरापर्यंत पोहोचविणे आणि ते शरीराला आपल्या व्हिटॅमिन्स मध्ये प्रत्येक गोष्ट एनर्जी देणे, आपली ताकद देणे, हे त्यांचं काम आलेलं असतं. यामधून हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, प्रयत्न करा समजण्याचा. ठीक, यामध्ये काही फार नाहीये काही. ठीक, आता पुढे लक्षात घ्यायचं की आता पुढचा प्रश्न जो आलेला आहे तो 51. बघा, सायन्सचे प्रश्न थोडे किचकट असतात रे, याला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. जास्त काही यामध्ये खुलावर जायचं नाही, आपल्याला कसं आलेलं असेल. पण सायन्स जरी सोडला आपण त्यातलं किंवा सोडायचं नाही, पण एकदम त्यावरती अडून पण राहायचं नाही. पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे. आता पुढचा प्रश्न हा महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय. आता बघा, न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच काय, त्याचा अर्थ काय म्हटलेला आहे त्यांनी, ते बघू आपण पुढे. ठीक आहे, तर लक्षात घ्या. आता न्यायालयीन पुनर्विलोकन, चला बघ, न्यायालयीन पुनर्विलोकन. आता न्यायालयीन पुनर्विलोकनाचा उल्लेख करण्यात आला आहे तो कलम 13 मध्ये. आणि कलम 13 मध्ये जरी असेल तर त्यानुसार थोडं याला मागे जा, म्हणजे हा मूलभूत हक्कामधला भाग आलेला आहे. मग भाग 3 यामध्ये कलम 12 ते 35, लक्षात, कलम 12 ते 35 याच्या अंतर्गत बघितलं गेलं तर तुम्हाला मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे. ठीक आहे, कलम 12 ते 35च्या अंतर्गत मूलभूत हक्क तुम्हाला देण्यात आले. मग हे मूलभूत हक्क काय सांगतात आपल्याला,
एखाद्या व्यक्तीला जीवन जगण्यासाठी जे सर्वोच्च न्यायालयाने संविधानाने जे तुम्हाला नियम लावून दिलेले असतात ना, ते तुम्हाला कलम मूलभूत हक्कांमध्ये आहे. याला कुठेही उल्लंघन करता येत नाही, ना तुमच्या जातीवरून, धर्मावरून, कुठल्याही गोष्टीला नाही. हा एक. जर एखाद्या व्यक्तीला न्याय मागायचा असेल, समजा तुमच्या उल्लंघन झालेलं असेल हक्कांचं, तर त्यावेळेस कलम 32च्या अंतर्गत तुमच्याकडे तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकता. तर यासोबतच ते कलम सर्वोच्च न्यायालयाला दिले आणि 226 नुसार उच्च न्यायालयाला देण्यात आलेले, ते नंतर बघू आपण. त्यासोबत एक लक्षात घ्या, यांनी काय केलं, कलम 13, एखादी केलेला कायदा तो घटनात्मक दृष्ट्या बरोबर आहे, तो वैध आहे की अवैध आहे, हे ठरवण्याचा अधिकार जर म्हणत असेल तर कलम 13 मधला आलेला असतो. म्हणजे जो कायदा, आता आपल्याला कायद्यानुसार शिक्षा दिल्या जाते, कायद्यानुसार काम केलं जातं, कारण सरकारी ऑफिसमध्ये, शासकीय न्यायालय, कुठल्याही ऑफिसमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, कायद्यानुसार काम केलं जातं, की कायद्यामध्ये हे बसत नाहीये तर आम्ही असं काम करणार नाही. मग तो जो कायदा केलेला असतो तो कायदा व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे, मग हे कोण ठरवणार? तर हे ठरवण्याचं काम तुम्हाला सर्वोच्च न्यायालय दिलेलं आहे, म्हणजे कलम 13च्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, यालाच म्हणतो आपण न्यायालयीन पुनर्विलोकन. कळलं आता? एकदम सोप्या पद्धतीने पुढे बघा. आता त्यांनी उत्तर आहे का आपलं त्यामध्ये? एखादा शासकीय कायदा व आदेश घटनात्मक दृष्ट्या वैध आहे का ते पडताळणे, म्हणजेच कलम 2. कळलं आता? कलम 13. कलम 13 नुसार त्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे बघू आपण. आता पुढचा प्रश्न काय सांगतो आपल्याला? पुढचा प्रश्न आहे 52. त्यांनी काय म्हटलंय, भारतीय स्वातंत्र्यासाठी गदर पार्टीची स्थापना रिकामी जागा येथे करण्यात आली आहे. त्याचं उत्तर येतंय तुम्हाला सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका. ठीक आहे, या ठिकाणी झालेलं आहे. पण आता गदर पार्टी काय आहे, कशा पद्धतीने ती समजून घेऊ आता पुढे. बघा, गदर पार्टी यांचं एक पत्र सुद्धा चालायचं. ठीक आहे, गदर पार्टीनुसार ते एक लक्षात घ्या, इथे पत्र सुद्धा चालल्या जायचं. तर त्यानुसार येतं. ठीक. तर गदर पार्टीची स्थापना 1913 ला झालेली, बरोबर. याची स्थापना 1913 ला झाली. ठीक आहे, गदर पार्टीची स्थापना 1913. त्यासोबतच त्याचा उद्देश काय होता, तर भारतामध्ये जे ब्रिटिश राजवट होती ना, ते उलटून टाकायची, म्हणजे त्या ब्रिटिश राजवटीला मुळापासून उचलून टाकायचं, हा त्याचा ह्या पार्टीचा उद्देश होता. ठीक आहे, स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणं, म्हणजे ब्रिटिश राजवट हटवायची आणि आपलं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं, म्हणजे त्यांचा उद्देश असेल. लक्षात, उद्देश आहे की ब्रिटिश राजवट नाहीशी करून एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं. आलं लक्षात? ब्रिटिश राजवट ही नाहीशी करून आपल्याला स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचं, हा ज्यांचा उद्देश होता. त्यासोबत लक्षात घ्यायचं की याचं मुखपत्र काय होतं, तर गदर पक्षाचं. बघा, यांनी काय म्हटलंय की यांनी जी गदर पार्टी जी उभी केलेली होती किंवा स्थापन केलेली होती, त्याचं याचं जे मुखपत्र येतं ते गदर नावाचं जे साप्ताहिक होतं ना, हे चालायचं यांचं. अरे लक्षात, याचं मुखपत्र हे गदर, त्याचं नावच होतं. आणि हे रोज नाही येत, हे साप्ताहिक होतं, म्हणजे आठवड्याला यायचं. लक्षात, साप्ताहिक पातळीवरती काम करत होते. यासोबतच लक्षात घ्यायचं की ही स्थापना कोणी केली असेल, तर लाला हरदयाळ यांनी. ठीक आहे, गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी. लाला हरदयाळ स्थापना केली ती लाला हरदयाळ, हे लक्षात घ्यायचं पुढे. म्हणजे आणि याचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी स्थापना झाली ते अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को, जे तुम्हाला पर्यायामध्ये दिलेलं आहे, अमेरिकेतील सॅन. आता याच्यावरती प्रश्न लक्षात ठेवा, तर कसा उत्तर तुम्हाला स्थापना विचारू शकते, कधी त्याचा उद्देश विचारू शकतो, त्याचं या गदर पक्षाचं मुखपत्र काय होतं ते विचारू शकतो, किंवा कोणी स्थापन केली ते पण विचारू शकतो. म्हणजेच तुम्हाला याच ठिकाणी नाव येऊन जातं. कळलं आता? म्हणजेच एखादा प्रश्न जर तुम्हाला करायचा असेल तर कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे.
चला आता 53वा प्रश्न काय सांगतो आपल्याला. पेशीच्या अनियंत्रित पाहिजे त्या ठिकाणी. अनियंत्रित व असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो? आता तुमच्या शरीरामध्ये जेव्हा एखादी पेशी, एखादी सेल ज्या वेळेस अनियंत्रितरित्या वाढलेल्या असतात ना, अशा वेळेस तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कर्करोग म्हणजे कॅन्सर झालेला असतो. म्हणजे कुठल्याही म्हणजे शरीरामध्ये गाठी होणं. म्हणजे एखादी छोटीशी सेल असतं, पेशी असतं, ते अनियंत्रितरित्या वाढत जातात. हळूहळू करत त्या गाठी तयार होतात आणि त्यामध्ये त्या गाठीमुळे म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, की कर्करोग झालेला आहे. डॉक्टर निदान करतात त्यामुळे की की हा कर्करोग आहे म्हणून. कळलं? मग आता या अनुषंगाने लक्षात ठेवा, आपल्याला उत्तर तर मिळालेलं आहे, पण आपल्याला स्वाईन फ्लू काय आहे, कुष्ठरोग काय आहे, हिवताप बघू आणि कर्करोग काय आहे. हे चारही जे ऑप्शन आलेले आहेत, तर चारही हे खूप मोठ्या पद्धतीचे आजार आहेत. जर हिवताप जर सोडला तर हे चारही तीनही राहिलेले आजार जे ते थोडे मोठ्या प्रमाणात आहे. हा एक. आणि दुसरा, या आजाराचा जर आपण उल्लेख केलेला असतो पुढे, तर हे शरीर म्हणजे एकदम मानवाचा बळी घेणारे आजार आहे. ठीक आहे. सर्व आजारांना मानव वृत्ती हे मानवी जीवन हे कंटाळलेलं किंवा घाबरलेलं असतं. त्यानुसार लक्षात ठेवा की त्याची सुरुवात कशी, काय, कशी, कशा पद्धतीने होईल. हा 53 क्रमांकाचा प्रश्न आहे. त्यातला आपण एक एक बघू आता. त्यांनी काय म्हटलं, आधी आपण कर्करोग बघू आपण. ठीक. कर्करोग हा कसा आलेला असेल आणि कसा नाही. ठीक आहे. आता त्यामध्ये उत्तरात दिलेलं आहे की सामान्य पेशी ह्या असामान्य पद्धतीने वाढतात. आलं लक्षात? याला कर्करोगाच्या पेशी किंवा याला कर्करोग म्हटलं जातो. त्यासोबतच मग त्याची लक्षणे कशी असेल? तुम्हाला जर कर्करोगाची लक्षणे जर विचारलेलं असतील, कधी कधी खालील लक्षणे कोणत्या आजाराची आहे असं विचारल्या जातात. मग त्यामुळे लक्षात ठेवा. मग एखादी कर्करोग झालेला व्यक्ती काय करतो, त्याला थकवा येणे, रात्रीच्या वेळी त्याला ताप येणं, आलं लक्षात? त्यासोबतच त्याला सतत असा घाम येत राहणं, ज्याला कॅन्सर झाला असून त्याला सतत घाम येत राहतो. त्यासोबतच त्याला वेदना होत राहते आणि हळूहळू त्याचं वजन कमी व्हायला लागतं. आलं? त्यासोबतच लक्षात ठेवा, मग जागतिक कर्करोग दिन हा कधी असतो? तो 4 फेब्रुवारीला. जागतिक कर्करोग दिन. आलं? हे असतो तो 4 फेब्रुवारी. आलं? या दिवशी तो साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिन हा 4 फेब्रुवारी रोजी. आता लक्षात घ्या, आपण बेसिक पद्धतीनेच बघू. आता हा स्वाईन फ्लू दुसरा आलेला असतो आपल्याला. स्वाईन फ्लू तो काय सांगतो आपल्याला? स्वाईन फ्लू नुसार जर लक्षात घ्या, हा रोज म्हणजे हा जर समजा आता आपण आजार जर विचारला तर हा श्वासनलिकेवरती होतो. हा लक्षात? स्वाईन फ्लूचा परिणाम म्हणजे कुठल्या आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर परिणाम करतो? तो श्वासनलिकेवरती. आलं लक्षात? तर हा परिणाम करतो आपल्याला श्वासनलिकेवरती. आलं ना? श्वासनलिकेवरती हा परिणाम करतो. त्यासोबतच हा संसर्गजन्य आजार आहे. संसर्गजन्य आजार. ठीक आहे. संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे हे एक लक्षात घ्यायचं. मग असा कोणता विषाणू आहे की ज्याला तो हा परिणाम करतो? तो H1N1. हा लक्षात? H1N1 ह्या विषाणूमुळे. ठीक आहे. विषाणू कोणता काम करतो यासाठी आजारासाठी? तर लक्षात घ्या, H1N1. आलं? हा जो विषाणू आहे तर हा याचा परिणाम करणार आहे H1N1. ठीक आहे. मग याला जागतिक आरोग्य संघटनेने 2009 मध्ये त्याला एक महामारी म्हणून घोषित केलेला आहे. ठीक आहे. या जागतिक आरोग्य संघटना WHO. ठीक आहे. WHO ने आपल्याला जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तर या संघटनेने 2009 मध्ये या आजाराला महामारी म्हणून घोषित केलेलं होतं. आलं लक्षात? महामारी म्हणून घोषित केलं आणि त्यानुसार लक्षात घ्या, हा आजार खूप मोठ्या प्रमाणात पसरला गेलेला होता, ज्यानुसार तो पुढे आलेला होता. तर त्यानुसार एक लक्षात ठेवा, ह्या आजारावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक पाऊल उचललं गेलेलं होतं.
पुढे लक्षात घ्या आता. आणि हा जागतिक स्वाईन फ्लू दिन कधी साजरा केला जातो? 1 नोव्हेंबरला. ठीक आहे. जागतिक स्वाईन फ्लू दिन 1 नोव्हेंबर रोजी. आले? जागतिक स्वाईन फ्लू दिन 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानुसार एक लक्षात घ्यायचा. पुढे आता पुढचा आजार येतो तो म्हणजे कुष्ठरोग. चला आता बघू आपण कुष्ठरोग. ठीक आहे. कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो ते बघायचं आता आपण. ठीक आहे. जागतिक कुष्ठरोग दिन आपण 25 जानेवारी रोजी मानतो. जागतिक कुष्ठरोग दिन हा 25 जानेवारी रोजी. आलं? जागतिक कुष्ठरोग दिन हा 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं. हा दुसरा येतो म्हणजे हा जर आजार विचारला आपण तर जीवाणू हा संसर्गजन्य आजार आहे. आलं? त्यानुसार लक्षात घ्या जीवाणू हा संसर्गजन्य आजार. आलं? संसर्गजन्य आजार आलेला असतो हा. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं. पुढे मग याचा जर समजा कुठला असा घटक असेल की ज्याच्यामुळे होतो हा लक्षात घ्या मायकोबॅक्टेरियम लेप्रेबॅक्टेरियम. बरं, मायकोबॅक्टेरियम लेप्रेस बॅक्टेरिया याच्यामुळे होतो. म्हणजे लक्षात हा एक मायक्रोबॅक्टेरियम एवढं आपलं नाव लक्षात ठेवा. पूर्ण लक्षात ठेवायला अडचण जाते तर मायक्रोबॅक्टेरिया. मायक्रोबॅक्टेरिया याच्यामुळे हा तयार होतो तुम्हाला म्हणजे मायक्रोबॅक्टेरियम एवढंच लक्षात ठेवा. जास्त जर पूर्ण लक्षात ठेवायला गेलं तर गोंधळून जाणार तुमचं. ठीक आहे. मग याचा उपचार काय आहे? अँटीबॉडीजचे यांच्यावरती ना डोस दिल्या जातात आपल्याला. ही अँटीबॉडी बायोटिक्सचे त्याचं मिश्रण असतात. त्यालाच म्हणतो आपण मल्टीड्रग थेरपी म्हणजे MDT थेरपी याला म्हटल्या जातात. ठीक आहे. म्हणजे अँटीबॉडी जे असतात ना त्यांना दिल्या जातात. तर याला फक्त उपचार जर लक्षात घ्या फक्त MDT थेरपी. लक्षात MDT थेरपी त्यावरती उपचार केले जातात आणि यानुसार म्हणजे अँटीबायोटिक नुसारच दिल्या जातात. यामध्ये 3 ड्रग्ज असतात. म्हणजे जे MDT जर म्हणतो आपण 3 एक डॅप्सॉन येतो, दुसरा असतो तो रिकाम्बिंग आणि तिसरा असतो तो म्हणजे काय क्लोफाझिमाइन. तर असे 3 यामध्ये दिलेले असतात. म्हणजे या थेरपीमध्ये असे 3 तुम्हाला अँटीबायोटिक एकत्र करून दिलं जातं. ते नाव सुद्धा तेवढं नाही विचारणार फक्त थेरपी विचारू शकतात. तर MDT थेरपी येतं त्यावरती. आलं? त्यानुसार लक्षात घ्यायचं की यावरती जेव्हा उपचार होतो त्यावेळेस मग आता जागतिक कुष्ठरोग दिन कधी केला जातो साजरा? तर बघा आता 25 जानेवारी रोजी. आलं? मग एखादी जर समजा दिन विचारतो त्यामध्ये तुम्हाला थेरपी विचारू शकतात. त्यानंतर हा जीवाणूजन्य संसर्गजन्य हा जीवाणूजन्य आहे की विषाणूजन्य आहे? हा जीवाणूजन्य आहे. मग हा संसर्ग आहे की असंसर्गजन्य आहे? तर संसर्गजन्य आजार आहे कुष्ठरोग. आलं लक्षात? म्हणजे एखाद्याचा जर आपण जर स्पर्श केला तर तुम्हाला तो होतो का? तसं न होता जीवाणू जर आपल्या एखाद्या शरीरामध्ये गेला असेल तर होतो. स्पर्शाने नाही होणार. जीवाणू संसर्गजन्य आहे. म्हणजे जर आपण कुष्ठरोगाला जर एखाद्याला हात लावला स्पर्श केला आपल्याला होईलच असं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे एवढं घाबरायचं कारण नसतं. फक्त त्यांचे जे बॅक्टेरिया की त्यांचे जे जीवाणू असतात ते कुठेतरी स्प्रेड व्हायला नको, ते वातावरणात फिरायला नको. लक्षात त्याच्यामुळे ते काळजी घेतले जातात. म्हणजे असंही कुष्ठरोगांचं आलेलं असतं. आता पुढे बघू आपण की हिवताप वरती काय आलेलं असतं. तर हिवताप कसा असतो ते बघा आता. हिवताप जर आपण विचार केला तर जागतिक हिवताप दिन हा 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक हिवताप दिन हा 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आणि लक्षात जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा होतो. त्यासोबतच लक्षात घ्या याच्यावरती फार नाहीये. त्याचा हा होतो कशामुळे तर प्लाझ्मोडियम जो एक परजीवी आहे बरोबर, प्लाझ्मोडियम मुळे होता परजीवी, त्याच्यामुळे हा तुम्हाला हिवताप होतो. तर प्लाझ्मोडियम हा परजीवी घटक आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा आजार होतो कधी पण. लक्षात हिवताप. आणि हा सामान्य आजार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की डास वगैरे चावले त्याच्यामुळे थंडी वाजणं हे ते, तर हा ताप आलेला असतो. हा खूप संसर्गजन्य नाहीये किंवा खूप घाबरणारा पण नाहीये असा की खूप भीती वाटेल असा सामान्य आजार आलेला असतो. अगदी सामान्य आजार, याला काही खूप काही घाबरण्याचं कारण नाहीये. आणि याला लक्षात घ्या
की जागतिक आरोग्य संघटनेने 2008 पासून याची सुरुवात झालेली दिसते खऱ्या अर्थाने. आलं लक्षात? याची काळजी घेणं किंवा याच्यावरती जर उपचार म्हणाल तर जागतिक आरोग्य संघटनेने 2008 पासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे WHO ने याची दखल घेतली असं समजा की 2008 पासून. आलं लक्षात? त्याच्यात तुम्हाला हेही विचारू शकतात जागतिक आपला हिवताप दिन. कधी कधी याच्यावरती प्रश्न कसे होणार की प्रत्येक आजाराचं तुम्हाला तो आजार दिला जाणार आणि त्या त्या दिवसाचं त्या आजाराचं तुम्हाला तो जो दिन असतो ज्या दिवशी साजरा केला किंवा ज्या दिवशी त्याच्यावरती एक काम केलं जातं, दरवर्षी एक लक्ष ठेवलं जातं, थीम असतं त्यांचं, तर ते विचारू शकतात. म्हणजे इकडे आजार आणि तो दिवस, आलं लक्षात? दिवस किंवा दिन असं जोड्याला व प्रश्न पण तयार होतो. त्याच्यामुळे ना त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला आपण पुढेच बघू. आता हा जो प्रश्न म्हणाल, पुढचा प्रश्न आहे, त्यामध्ये जर विचार केला, आता हा प्रश्न येतोय. ठीक आहे. छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगामध्ये राहिला नाही म्हणून कोणत्या चित्रकाराने आपले चित्रे पंचगंगेच्या पात्रामध्ये सोडून दिलेली किंवा वाहून दिलेली आहे? तर त्याचं उत्तर जर विचार केला आपण तर लक्षात घ्या, आता आबालाल रहिमान येते त्याचं उत्तर. ठीक आहे. हे महाराज असे होते ना, छत्रपती शाहू महाराज कुठल्या धर्मनिरपेक्ष म्हणजे कुठलाही धर्म न पाळणारे, खूप अशी गुणवंत आणि एकदम प्रख्यात व्यक्ती. तर त्या काळामध्ये असं एकदम भारदस्त शरीर आणि ते एकदम वजनदार व्यक्तिमत्व असे हे व्यक्ती होते. त्यानुसार एक लक्षात ठेवा की यांचं कार्य सुद्धा असंच होतं की तुम्हाला माहिती आहे की कांबळे नावाचा एक जो व्यक्ती होता त्याला सुद्धा त्यांनी चहाचं दुकान टाकून दिलेलं आहे. त्यांनी असं कुठलं धर्म नाहीये की कुठली अशी व्यवस्था नाही की त्यांनी केलेली नाहीये. आज यांनी यांच्या संस्थानांमध्ये पहिलं प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलेलं दिसतंय तुम्हाला. आलं लक्षात? विधवा पुनर्विवाह कायदा केला. मग याच्या पूर्वी कोणी केला असेल तर जे बडोदा संस्थानचे होते सयाजीराव तिसरे, म्हणजे सयाजीराव गायकवाड हे तिसरे, त्यांनी केलेला तो कायदा त्यांच्यानंतर यांनी सुद्धा यांच्या संस्थानामध्ये लागू केलेले. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जर तुम्ही वाचत असेल तर तुम्हाला माहित पडलंच की हे काय काय. आपण शॉर्ट मध्ये बघू की ह्या व्यक्तीने का बरं वाहून दिलेली असेल, इतकं काय ह्या व्यक्तीला असं दुःख झालं किंवा ते त्रास झाला की त्यांनी सरळ पात्रामध्ये जे केलेलं ते वाहून दिले पंचगंगा नदीचा. आता पंचगंगा नदी जर विचार केला तर हेच पंचगंगा नदी ही जी कृष्णेची उपनदी म्हणून आलेली आहे आणि जे कोल्हापूरवरून जात आहे तुम्हाला, आलं? त्यासोबतच पंचगंगेमध्ये 5 नद्या पण आलेल्या आहेत. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती. प्रश्न विचारू शकतात. आलं? त्यानुसार लक्षात ठेवा. आता बघायचं बेसिक कशा पद्धतीने आलेलं आहे ते. का बरं? त्यांच्या दोघांचं नातं काय होतं? आता इथे शाहू महाराज हे अत्यंत कलाप्रेमी होते. हे व्यक्तिमत्व असं होतं की अशी कुठली आवड नव्हती या व्यक्तींना की ज्याच्या म्हणून ते मागे राहिलेले होते. हे अत्यंत कलाप्रेमी एक म्हणजे कलेचा सुद्धा यांना आवड होती. तेव्हाच तर यांनी कुस्ती म्हणजे कुस्ती खेळण्यासाठी मोठी बाग हे तालीम सुद्धा उभी केलेली होती. आज कोल्हापूरमध्ये आज जे काही तालीम आहे, मराठी आखाडे किंवा त्याला आपण आखाडा म्हणतो किंवा कुस्ती ज्या ठिकाणी भरवलं जातं किंवा पहिलवानाची ती तयारी केली जातात, तालीम प्रॅक्टिस केली जातात, तर ते याच ठिकाणी येतं. म्हणजे मोतीबाग तालीम हे स्वतः जायचे. ठीक आहे. आणि महाराजांनी काय केलं? कलेला राजाश्रय दिला, म्हणजे कला ही जोपासली. कलाप्रेमी होते आणि हीच कला महाराजांनी जोपासली सुद्धा. जोपासली, ही कला जोपासली आणि त्यानंतर या कलेचा जो व्यक्ती असायचा जे जे कली त्याला महाराज काय करायचे? आता त्या काळातील व्यक्ती बघा श्रीमंत नसायचे, हा एक. आणि त्यानंतर जे लोक असायचे ते श्रीमंत नाही, अगदी गरीब व्यक्ती वर्ग, पण त्या व्यक्तीमध्ये जे हुशार गुण होते त्यांच्यामध्ये, कोणाला संगीताची आवड, कोणाला चित्राची आवड, कोणाला इतर काही कला, मग महाराज काय करायचे? त्यांना असं निधी पुरवायचे. जसं तुम्हाला माहिती आहे प्रश्न आलेला आहे की डॉक्टर बाबासाहेबांना वृत्तपत्र सुरू करण्यासाठी सुद्धा त्यांनीच छत्रपती शाहू महाराजांनीच तर निधी पण दिलेला होता. आणि लक्षात तुम्ही वाचलं असेल तर त्यानुसारच म्हणजे महाराजांनी कुणालाच असं मागे किंवा जाती धर्मावरून कुणाला असं हिनवलं नाही, तर त्यांना पुढे जाण्यासाठी मदत केली. अस्पृश्यांचा कैवारी पण म्हटलं जातो यांनाच. ठीक आहे. तर तेच बघा, महाराजांच्या सर्वात जवळचे चित्रकार होते तेच म्हणजे आबालाल रहिमान. आलं लक्षात? हे जे व्यक्ती होते ना सर्वात जवळचे, आलं, सर्वात जवळचे व्यक्ती, लक्षात, सर्वात जवळचे चित्रकार आणि त्यांचंच नाव येतं तेच म्हणजे आबालाल. ठीक आहे. मग महाराजांचं निधन म्हणजेच
महाराजांचं निधन जर बघितलं आपण तर 1922च्या दरम्यान झालेलं आहे. पण 1922 काय तर ठीक आहे, पुढे बघू आपण का जर बहुतेक 1922ला झालेलं. महाराजांचं निधन 1922ला झालेलं. मग यानुसार लक्षात घ्या, ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस ह्या व्यक्तीला जेव्हा महाराजांची एक बातमी कळली की महाराजांचं निधन झालेलं आहे, मग अशा वेळेस या व्यक्तीला इतकं दुःख झालं की त्यांनी म्हटलं की ज्यांनी आपल्याला कला जोपासण्यासाठी मदत केली, की ज्यांनी आपल्या कलेला म्हणजे कलेला आदर दिला, रिस्पेक्ट दिलेला आपल्याला, आणि ज्यांना पुढे जाण्यासाठी तुम्हाला ताकद दिली, मग असा व्यक्तीच आपल्या समोर नाही तर ही कलेचं काय महत्व. म्हणून त्यांनी सरळ ते जे काही चित्र काढलेले होते सर्व पंचगंगेमध्ये वाहून दिलेले त्यांनी, असा त्याचा इतिहास येतो. आले. मग आबालाल जर बघितलं आपण तर आबालाल रहमान हे त्यावेळेस जेव्हा सर्वात जवळचे चित्रकार होते महाराजांचे, ठीक आहे. मग त्यांनी पण असे पण म्हटलं की जेव्हा आपल्या चित्रांचा जो एक काय म्हणते त्यांना स्तुती करणारा, प्रोत्साहन देणारा, गौरव करणारा जर व्यक्तीच नाही तर ही कला काय कामाची. म्हणून त्यांनी कलेचं वाहून दिलेलं आहे चित्र. आले लक्षात. तर त्यामुळे हा असा त्यांचा इतिहास येतो. ठीक. मग अशा पद्धतीने तुकाराम कांबळेला सुद्धा बघा की तुम्हाला त्यांनी चहाचं दुकान काढून दिलेलं होतं, आणि काढून न दिलं तर महाराज स्वतः चहा प्यायला जायचे त्याच्या दुकानामध्ये, आणि मग पुढे कुठेतरी इतरांना वाटायला लागलं की नाही महाराज एका धर्मासाठी काम नाही करत तर सर्व जाती धर्मांसाठी काम करतात. म्हणून महाराज स्वतः आधी काम करायचे, नंतर दुसऱ्यांना सांगायचे. ठीक. तर असे व्यक्तिमत्व होऊन गेलेले. पुढचं बघा आता हा प्रश्न येतोय हा 55. त्यांनी काय म्हटलेलं आहे की लाल बहादूर, बघा त्यांनी काय म्हटलं, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास रिकामी जागा म्हटले जाते. आता यांच्या समाधी स्थळास म्हटले जाते असं नाही, पण हे चारही बघा, किसान घाट, शांतिवन, विजय घाट आणि शक्तीस्थळ, चारही कोणाचे नाही कोणाचे समाधीचे स्थळ आहे ते. ठीक आहे. त्यावेळेस बघू आपण. ठीक. ठीक आहे. पुढे बघू आपण हा प्रश्न कसा आलेला आहे. ठीक. प्रश्न 55 काय सांगतो आपल्याला. आता ह्या प्रश्न 55 नुसार जर बघितलं, किसान घाट बरोबर आहे, चारही आणि इतरही ठिकाणी बघू आता. किसान घाट जे दिलेला आहे मग हे कोणाचं समाधी स्थळ असेल तर चरणसिंग चौधरी. लक्षात घ्या, चरणसिंग चौधरी किंवा चौधरी चरणसिंग एकच नाव, चरणसिंग चौधरी यांचं हे समाधी स्थळ आलेलं आहे. आले. चरणसिंग चौधरी यांचं समाधी स्थळ आहे. मग यानुसार लक्षात ठेवा की कोण होते हे, तर भारताचे पंतप्रधान सुद्धा राहिलेले आहे आणि शेतकरी नेते सुद्धा म्हणून ओळखले जातो यांना. ठीक आहे. भारताचे पंतप्रधान आणि शेतकरी नेते म्हणून ओळखतात यांना. लक्षात, शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. हा एक. आणि सोबतच आता हे कुठले, हरियाणा राज्याचे. मग या हिस्सार या ठिकाणी सर्वात मोठं कृषी विद्यापीठ सुद्धा यांनी उभं केलेलं आहे, हे लिहून ठेवून द्या इथे. ठीक आहे. हिस्सार या ठिकाणी, हिस्सार येथे एक कृषी विद्यापीठ केलेलं आहे, जे की भारतातील सर्वात मोठं विद्यापीठ म्हणता येईल याला. ठीक आहे. भारतातील सर्वात मोठं विद्यापीठ आहे हिस्सार या ठिकाणी. ठीक आहे. हे झालेलं. त्यासोबतच लक्षात घ्या, आणि हे कुठे असेल, ही समाधी कुठे आहे तर लक्षात घ्या, यमुना नदीच्या किनारी. ठीक आहे. यमुना नदीच्या किनारी किसान घाट ही त्यांची समाधी लिहिलेली आहे, आणि म्हणून आज राष्ट्रीय शेतकरी दिन जर साजरा केला जात असेल तो 23 डिसेंबर रोजी. आलं लक्षात. राष्ट्रीय शेतकरी दिन. आलं. राष्ट्रीय शेतकरी दिन हा 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 23 डिसेंबर. आलं. हा दिवस साजरा केला जातो. आता येतो आपण शांतिवन. शांतिवन हे कोणाची समाधी, तर शांतिवन या ठिकाणी पंडित नेहरूंची समाधी आहे. ठीक आहे. पंडित नेहरू यांची समाधी. त्यासोबत विजय घाटवरती कोणाची, तर लाल बहादूर शास्त्री यांची. म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आलं. विजय घाट या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री यांची समाधी. लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे. लाल बहादूर शास्त्री यांची समाधी दिसते. त्यासोबत लक्षात घ्या, शक्ती स्थळ इथे कोणाची, तर इंदिरा गांधींची समाधी आलेली आहे. शक्ती स्थळ.
ठीक आहे, तर इंदिरा गांधी यांची समाधी. ठीक आहे, त्यासोबतच चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेबांची समाधी आलेली आहे. चैत्यभूमी ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब. ठीक आहे, चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेबांची समाधी आलेली आहे. समजलं आता? म्हणजेच बघा, एका प्रश्नावरून तुम्हाला इतरही प्रश्नावरती जाता येतं. हे तुम्हाला जाता आलं पाहिजे बरं, कधी पण फार महत्वाचं असतं. वाटतं आपल्याला अरे एक प्रश्न काय, तर नाही, एक प्रश्नच तुम्हाला एक टॉपिक समजून घेतोय. आता एक लक्षात घ्यायचं, जे राहिलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, कारण हा व्हिडिओ फार लांब होणार. म्हणून तुम्हाला मी 2 व्हिडिओमध्ये, प्रत्येक पेपर हा 2 पार्टमध्ये विभागला जाणार. म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. तर बघूच नका तर आपल्याच मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर सुद्धा करा, कारण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाण्याचा किंवा प्रयत्न करा, किंवा हा व्हिडिओ गेला पाहिजे, फक्त एवढी विनंती आहे. आणि तुम्ही सुद्धा काही अडचणी आल्यास खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा आणि पेपर सुद्धा अप्लिकेशन मधून तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, चला भेटू आपण. चला, धन्यवाद.